वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधार्य जोजे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया 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 दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेश वितीन्द्रादिदैवे सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवली आद्यते जननी देवांची। पहाती गवळानी तवती पालती उदानी मनती नंदाची
प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ठिकाणं एक दिवसीय कीर्तन महोत्सव म्हणजे काल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि आज एक दिवसाचा काल्याच्या कीर्तनानिमित्त कीर्तन रूपी सेवा आणि त्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचाही नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयात असणारे देहू निवासी वारकरी संप्रदायाचे कळस जगमान्य जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गात्यातील कालेच्या प्रकरणातील अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पहा, या ठिकाणी ज्यांच्यामुळं आज या ठिकाणी तुम्हा सगळ्या मायबापांचं दर्शन झालं असे असणार आमचे बिभीषण महाराज. नेमके कोणते ते का मी कुठं तरी बघितल्यासारखं वाटतंय पण सांगता यायचं नाही. बिभीषण महाराजांनी गुरुजींकडे कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्याकडून माझ्याकडे कॉन्टॅक्ट आलं. बिभीषण महाराजांनी मी मनापासून धन्यवाद देते. त्यांच्यामुळं आज म्हणजे पहिलीच माझी काल्याची कीर्तनाची सेवा. पहिल्यांदाच काल्याच्या कीर्तनात भेद उभा राहिले, पण काही हरकत नाही. जसं भगवान परमात्मा बुद्धी देईल तसं मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करते. बिभीषण महाराजांना मनापासून धन्यवाद देते, ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे, उभी आहे असे असणारे गुरुवर्य हरिभक्त परायण सुनील महाराज मानवर, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ह्या काल्याच्या कीर्तनासाठी 2-3 कार्यक्रम सोडले. म्हटले मला जमणार नाही, मी एकदा दिलेला शब्द मोडत नाही, मला तेलंगशीचा आधीच फोन झालेला आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण भरत महाराज असतील, तेही सुंदर गायन करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण भागवत महाराज असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. पेटीवाले दादा माऊली महाराज आहेत, तेही सुंदर साथ करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आणि आपल्या आसाराम महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी हरिभक्त परायण आदित्य महाराज असतील, तेही सुंदर, लहान आहे त्यांचं वय परंतु मृदंग अतिशय सुंदर वाजवतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण बबन दादा असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. पलीकडे आमचे पती असतील विजय महाराज कदम, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सगळ्याचं नाव आमचे भवानवाडीचे भजनी मंडळ असतील, सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. विनेकरी बाबा असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देते. सगळे आम्ही एकाच क्लासमधले, काय हरकत नाही. आमचे सगळ्यांचे गुरु या ठिकाणी उभे आहेत, कारण या ठिकाणी स्वतः बाजूला उभं राहून विद्यार्थ्याला उभं करणं याला सुद्धा मोठं मन लागतं बरं का. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवायची. त्या ठिकाणी माझे सासरेही उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आणि या ठिकाणी आपण कशासाठी जमलो सगळेजण माहिती आहे का? महिला मंडळ आपली पार्टी, बोला ना जरा, कशासाठी जमलोय? त्या ठिकाणी आपण काल्याचा प्रसाद घेण्यासाठी जमलो आहेत. आपल्या 7 दिवसाचा आपण सप्ताह केला नाही, काही हरकत नाही, परंतु 1 दिवसाचा होईना आपण या ठिकाणी काय करणार, उत्सव करत आहोत. या ठिकाणी आपण काल्याचा प्रसाद घेणार आहोत आणि काल्याचा हा प्रसाद आपल्याला भेटणं, आपण भाग्यवान मंडळी आहोत, कारण हा प्रसाद आपल्याला दुसरीकडे कुठं पाहायला भेटत नाही. फक्त या मृत्यू लोकांमध्येच काल्याचा प्रसाद पाहायला भेटतो. आणि काल्याचा प्रसाद देणारा कोण आहे? पंढरीनाथ, भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्मा या ठिकाणी प्रसाद द्यायला म्हटल्यावर आपल्या प्रसाद घ्यायला काही अडचण आहे का? ऐका, काला देव आणि जीव यांच्या ऐक्याचा काला, ब्रह्म आणि जीव यांच्या ऐक्याचा कालाच म्हणजे ब्रह्मरसाचा काला. काला या शब्दाचे अनेक प्रकार आहेत, अनेक अर्थ आहेत. का अधिक ला बरोबर काला. का आला, आल्याच्या नंतर इथं तुझं कार्य काय आहे, येताना सोबत तू काय आणलं आणि जाताना सोबत तू काय घेऊन जाणार आहे, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं म्हणजे काला. याला म्हणायचं काला. आणि तुम्ही आम्ही जो आज या ठिकाणी काला खाणार आहोत तो आहे दही आणि लाहीचा. विठ्ठल तुम्ही आम्ही मंडळी भाग्यवान आहोत, कारण
कारण तुम्हा आम्हाला हा काला पाहायला भेटतोय. हा काला वैकुंठामध्ये सुद्धा भेटत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. या ठिकाणी आपण मंडळी भाग्यवान आहोत का, तर हा काला वैकुंठामध्ये देवादी देवांना सुद्धा भेटत नाही. स्वर्गातले देवादिदेव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी भावा जन्मा, मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी व्हावा, जन्म मृत्यू लोकी व्हावा. स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा. 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 हे मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म. पहा, मी सगळ्याचं नाम उल्लेख केला परंतु आमचे सिस्टीमवाले दादाच राहून गेले. सिस्टीमवाल्या दादांना मनापासून धन्यवाद देते. आणि आमचे हरिभक्त परायण नाना महाराज असतील तेही या ठिकाणी 2 तास आपल्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. आपल्या चॅनलचं नाव काय आहे? आपली परंपरा या चॅनलचं नाव आहे. हे कीर्तन तुम्हाला पुन्हाही कधी पाहायला सुद्धा मिळेल. या ठिकाणी सगळ्यांना मनापासून, कारण सिस्टीमवाल्या दादांना धन्यवाद दिले पाहिजेत. नेमकं त्यांचंच नाम उल्लेख राहिला, काही हरकत नाही, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवादी देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की आमचा जन्म मृत्यू लोकामध्ये व्हावा. का तर हा काला त्यांना वरती त्या स्वर्गामध्ये खायला भेटत नाही. आणि देवांना खाण्याची इच्छा झाली, भगवंताचा काय असा त्यांना काला खाऊन देणार. म्हणून स्वर्गातल्या देवादी देवांना काय केलं, कालियाच्या मीचे देव जळ झाले मासे. उसोनिया हासे, उसोनिया हासे टिरी माझी हात. कालियाच्या मीचे देव जळ झाले मासे. उसोनिया हासे टिरी माझी हात. कालियाची या मिसे देवजळी झाले मासे, पुसोनिया हासे टिरी माझी हात. या ठिकाणी देवांना वाटलं की आपल्याला असा भगवंत काला देत नाही ना, मग काय करू आपण यमुनेच्या पाण्यामध्ये मासे होऊ. मासे झाले, पण भगवंत इतका चतुर भगवंत म्हटला आता हातच धुवायचे नाहीत. मग काय करायचं, लहान लेकरं काय करतात, हाताच आपलं जेवण हे झालं, हात धुतलं कुठं पुसतात,
पाठीमागे पुसतात की नाही. मग तसंच त्या गोपाळांनी केलं. म्हणजे स्वर्गातल्या देवादिदेवांना काला खाण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना भेटत नाही. मग माय बापून आपण विचार करा, आपण किती भाग्यवान आहेत, आपला जन्म या मृत्यू लोकामध्ये झालाय. या ठिकाणी भगवान परमात्मा अवताराला येतो. पण अवताराला कधी येतो? ज्यावेळेस या पृथ्वीवरती अधर्म वाढत जातो ना, अधर्माचा बोजा ज्यावेळेस पृथ्वी मातेला सहन होत नाही, त्यावेळेस पृथ्वी माता काय करते? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय आणि नेत्रातून वाहे तोही वाहत असे. ज्यावेळेस पृथ्वीवरती अधर्माचा बोजा सहन होईना पृथ्वी मातेला, त्यावेळेस पृथ्वी माता रडत रडत ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवांना विचारलं, रडायला काय झालं? त्यावेळेस पृथ्वी माता सांगते, देवा, बुडविला अधर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार जाता. देवा, या ठिकाणी धर्म बुडत चालला आहे आणि मला या अधर्माचा बोजा सहन होत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतंय? अवताराला यावं लागतंय. अवताराला यावं लागतंय म्हटल्याबरोबर सगळ्या देवांची मीटिंग झाली. मीटिंग नंतर सांगितलं, खरंच या ठिकाणी अधर्म वाढत चाललाय, आपल्याला मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागतोय. जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला, कृष्ण गोकुळे जन्मला. दृष्ट जळका पसुटला, दृष्ट जळका पसुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. भगवंत म्हटले, आता या ठिकाणी आपल्याला अवतार घ्यावं लागतोय. वसुदेव देवकी यांचा विवाह झाला आणि वसुदेव देवकी आणि यांचा विवाह झाला आणि देवकीचा भाऊ कंस इतक्या आनंदामध्ये होता. देवकीचा रथ त्या ठिकाणी कंस हाकत होता आणि कंस हाकत असताना आकाशामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानी भरवसा बोलण्याचा, मानी भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानी भरवसा बोलण्याचा, मानी भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. त्या ठिकाणी कंस या ठिकाणी देवकी मातेचा रथ हाकत होता. मिरवणूक अर्ध्या रस्त्यामध्ये आली. तेवढ्यात आकाशामध्ये आकाशवाणी झाली, का रे कंसा, ज्या बहिणीचा रथ तू या ठिकाणी हाकत आहे ना, त्याच बहिणीच्या पोटी जन्माला येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे, 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. असे शब्द कंसानं ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर आता कंस इतका आनंदात होता. आता बहिणीचं लग्न म्हटल्यावर कंस खूप भरपूर असा आनंदामध्ये होता. आणि ज्या वेळेस त्यानं आकाशामध्ये आकाशवाणी ऐकली की देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे, अशी आकाशवाणी ऐकली आणि आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंसानं काय केलं? आपलं शस्त्र काय घेऊनी खड्ग माराया धावला, घेऊनी खड्ग माराया धावला, घेऊनी खड्ग माराया धावला, घेऊनी खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो
ज्यावेळेस कंसानं आपलं शस्त्र काढून देवकी मातेला हाणायला धावला त्यावेळेस वसुदेवानं कंसाचा हात धरला आणि सांगितलं, रे कंसा, ज्यावेळेस देवकीचा आणि माझा विवाह झाला ना त्यावेळेस तिची जबाबदारी सगळी माझ्यावरती आली. अरे कंसा, एवढ्या भर वरातीमध्ये तुझ्या बहिणीला मारणं तुला शोभतं का? तू असं करू नको, देवकीला मारू नको, माझ्या पत्नीला मारू नको. तुला जर देवकीच्या पोटी येणारा 8वा मुलगा जर तुझा वध करणार आहे असेल तर तू एक काम कर ना, आम्हाला दोघालाही तू बंदी शाळेमध्ये ठेव, बंदी शाळेमध्ये ठेव, आणि ज्यावेळेस आमच्या पोटी 8वा मुलगा जन्माला येईल ना त्यावेळेस आम्ही काय करू, तो तुझ्या स्वाधीन करू. हे आता कंसाला पटलं आणि पटल्याच्या नंतर कंस म्हटला ठीक आहे. कंसानं देवकी मातेला आणि वसुदेवाला बंदी शाळेमध्ये ठेवलं आणि बंदी शाळेमध्ये ठेवल्याच्या नंतर देवकी मातेला दिवस गेले आणि पहिल्यांदाच पहिला मुलगा झाला. ज्यावेळेस पहिल्या वेळेस दिवस गेले त्यावेळेस तिला मुलगा झाला. कंसाचे दूत कंसाजवळ पळत गेले आणि सांगितलं, कंसा, या ठिकाणी तुला मारणारा 8वा पहिला मुलगा या ठिकाणी शत्रू जन्माला आलेला आहे. त्यावेळेस कंसानं विचार केला, म्हटलं अरे मला मारणार तर 8वा आहे, मग पहिल्या मुलाला मारण्याचं पाप का करू? पहा, कंस हा राक्षस होता तरी सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये दया होती. आपल्याला माणसाला माणसाची किंमत नाहीये, परंतु राक्षस असून सुद्धा तो काय म्हटला, मला मारणारा 8वा आहे ना, मग पहिल्याला मारण्याचं पाप का करू? परंतु देवानं हे ऐकलं. देव म्हटले, या ठिकाणी कंसाने जर हा पहिल्या मुलाचा वध केला नाही, पहिला मुलगा जर मारला नाही तर याचं 100% पाप पूर्ण होणार नाही, आणि याचं पाप जर पूर्ण झालं नाही तर याला मारता येणार नाही. मग आता देवानं युक्ती सुचवली. म्हटले आपण काय करायचं, नारदाला त्या ठिकाणी कंसाकडे पाठवायचं. नारदाला कंसाकडे पाठवायचं असं म्हटल्याबरोबर नारद महर्षींना बोलून घेतलं. नारदाला म्हटले, या ठिकाणी देवकीच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आलेला आहे आणि कंस म्हणतोय की पहिल्या मुलाला मारण्याचं पाप का करू? या ठिकाणी जर त्यानं पहिला मुलगा मारला नाही तर याचं पाप पूर्ण होणार नाही, आणि याचं जर पाप पूर्ण झालं नाही तर आपल्याला कंसाला मारता येणार नाही. मग नारदांनी विचारलं, नेमकं आता काय करायचं? म्हटले, काय नाही, तुमचं नावच काय ना अधिक रद्द. नारदांनी लावलेली कळ कुठलीच रद्द होत नाही, त्यांचं नाव आहे असं. त्या देव होते त्या काळात तर होतेच, पण आता सुद्धा प्रत्येक गावामध्ये आहेत बरं का नारद, आहेत की नाही. म्हणजे त्यांनी काय एखादी काडी लावली की ते बरोबर, एखाद्या मुलाचं जर लग्न जमत असेल ना तर ह्यानं फक्त सांगायचं आज कुंकड येणं केलं होतं. पाहुण्यांना विचार, पाहुण्यांनी सांगायचं काय नाही, आमक्याच्या घरी पाहुणं होऊन आलं त्यांच्या मुलासाठी. अरे काय देता त्याला घुरं येतंय म्हणे, मोल्ड की लग्न काय सांगता. म्हणजे असे प्रत्येक गावामध्ये नारद असतात, कळीचे नारद. इतके लोक चतुर आहेत, नारद चतुर आहेत याच्यात नवल नाही, आपले माणसं सुद्धा तितकेच चतुर आहेत. किती चतुर आहे सांगू का? आपल्या तेलंगशीचे 2 जण, रामभाऊ आणि श्यामभाऊ, कुठे गेले ते? अमेरिकेला गेले होते. कुठे गेले होते? आपल्या तेलंगशीचे रामभाऊ आणि कुठे गेले होते? अमेरिकेला गेले होते. अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे मित्र होते. सगळे त्या मित्रांनी रामभाऊची आणि श्यामभाऊची काय केली, सगळी व्यवस्था केली. सगळी व्यवस्था झाली, गप्पा गोष्टी झाल्या आणि संध्याकाळच्या वेळी झोपले. सकाळी उठले आणि सांगितले, रामभाऊ श्यामभाऊ उठा, नाश्ता करून घ्या. म्हटले काय एवढी गडबड करायची गरज आहे, नाश्ता तर आहे ना. म्हटले अहो नेमकं नाश्त्याला काय हे विचारलं रामभाऊ श्यामभाऊनी. ते अमेरिकेच्या मंडळी म्हटले काय नाही, नाश्त्याला पोहे आहेत. मग म्हटले आमच्या तेलंगशीलाही पोहे भेटतात, इथं काय त्याच्यात विशेष आहे? म्हटले अहो पोहे याच्यात नवल नाहीये, परंतु पोहे खाण्यासाठी सोन्याचा चमचा आणि चांदीची प्लेट आहे. असं रामभाऊनी श्यामभाऊनं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर रामभाऊ श्यामभाऊ पटकीने हातरुणात उठले, पटकीने आंघोळ्या वगैरे केल्या आणि नाश्त्यासाठी तयार झाले. सगळेजण नाश्ता करायला बसले आणि नाश्ता करायला बसल्याच्या नंतर ते सोन्याचा चमचा त्या पोह्यामध्ये घातला, एक घास घेतला, तोंडामध्ये घातला आणि रामभाऊच्या डोक्यात आलं, हा जर चमचा आपण तेलंगशीला नेला तर या चमच्याचा नक्कीच माझ्या बायकोला नेकलेस झाल्याशिवाय राहणार. आता पण तो म्हटला नेमका खिशामध्ये चमचा घालायचाच कसा.
घालायचा कसा? मग तो म्हटला, काहीतरी डोकं लावलं त्यांनी, म्हटला अहो आमच्या महाराष्ट्रामध्ये इतके कलाकार आहेत ना, त्या कलाकारामध्ये काही कीर्तनकार पण आहेत आणि इतके कीर्तनकार आहेत त्यात मध्ये काय विनोदी सुद्धा आहेत. विनोदी कीर्तनकार म्हणजे आमचे निवृत्ती महाराज देशमुख. इतके विनोदी कीर्तनकार आहेत ते की त्यांच्या विनोदाला कितीतरी पब्लिक या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असतं. का तर ते विनोदी कीर्तनकार आहेत. त्यावेळेस अमेरिकेच्या मंडळी म्हटले, रामभाऊ नुसतं सांगून आम्हाला काय उपयोग आहे? तुमच्या महाराजांचं कीर्तन आम्ही अमेरिकेमध्ये ठेवू शकत नाही, मग काही आमचे त्यांचे आम्हाला विनोद करून दाखवा ना. त्यावेळेस रामभाऊने एक विनोद सांगितला. इतके तिथले अमेरिकेचे मंडळी हसायला लागले, इतके हसायला लागले. कुणी टेबलाच्या खाली माना घातल्या, कोण रूमच्या बाहेर निघून गेलं, इतके हसायला लागले. रामभाऊ म्हटला, आता मात्र चान्स सापडा. कशाला? सोन्याचा चमचा खिशात घाला. असं म्हटल्याच्या नंतर यानं सोन्याचा चमचा घेतला, खिशामध्ये घातला. कोणाचंच लक्ष नव्हतं, फक्त एका व्यक्तीचं लक्ष होतं. त्या व्यक्तीचं नाव काय? शामभाऊ. शामभाऊ म्हटला, भाद्रा तुला जर मी चमचा घेऊन दिला तर. सगळेजण पुन्हा हास्य विनोद झाल्यानंतर सगळेजण पुन्हा नाश्ता करण्यासाठी बसले. शामभाऊ म्हटले, झालं का तुमचा विनोद? हसायचं झालं का? सगळे म्हटले हो. म्हटले, आमच्या या महाराष्ट्रामध्ये इतके कलाकार आहेत, त्या कलाकारामध्ये जादूगार सुद्धा आहेत. अमेरिकेचे मंडळी म्हटले, मग एखादी जादू करून दाखवा. म्हटले, बरं दाखवतो करून. म्हणले, आता त्या ठिकाणी रामभाऊ होता टेबलाच्या ह्या कडेला आणि शामभाऊ होते टेबलाच्या ह्या कडेला. असं होतं. आणि त्यावेळेस शामभाऊनं काय केलं? म्हटले, माझ्या हातामध्ये काय आहे? सोन्याचा चमचा तरी म्हणा ना. काय आहे माझ्या हातामध्ये? सोन्याचा चमचा आहे. आता मी काय करतो, इथं माझ्या खिशात घालतो, तिकडं रामभाऊच्या खिशात तुम्ही काढा. खरंच त्या शामभाऊनं काय केलं, इकडं सोन्याचा चमचा खिशात घातला. अमेरिकेचे मंडळी गेले आणि रामभाऊची खिशे चमचू लागले आणि खरंच त्या ठिकाणी रामभाऊच्या खिशामध्ये चमचा निघला. या ठिकाणी मला फक्त सांगायचं काय, माणसं इतके चतुर आहेत, पण माणसं चतुर आहेत. माणसानं कितीही हुशारी करण्याचा प्रयत्न करा, पण देव त्यांच्या पुढचा चतुर आहे. इतका चतुर आहे, ज्याची त्याची जागा ज्याला त्याला समजून देतो बरोबर, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित बसवतो. आपण कितीही हुशार वागण्याचा प्रयत्न करा, पण देव सगळं या ठिकाणी वरून पाहतंय. संत महात्मे वर्णन करतात, देव किती चतुर आहे. चतुरा तो शिरमानी गुण लावण्याची खाणे मुकुटा सकळ माने धन्य तोची विठोबा शिरमानी गुण लावण्याची खाणे धन्य तुझी विठोबा विठोबा विठोबा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. त्या ठिकाणी भगवंत इतका चतुर आहे, ज्याची त्याच्या जागा ज्याला त्याला दाखवून देतो. या ठिकाणी नारदानं काय केलं, नारद महर्षी आले, हातामध्ये कमळाचं फूल घेतलं आणि कमळाचं फूल घेऊन तो कंसाच्या दरबारामध्ये आला आणि सांगितलं, कंसा या ठिकाणी तुला मारणारा पहिला मुलगा जन्माला आला, शत्रू जन्माला आलेला आहे. त्यावेळेस कंस म्हटला, रे नारदा, या ठिकाणी मला मारणारा 8वा मुलगा आहे, मग पहिल्या मुलाला मारण्याचं पाप मी का करू? पहिल्या मुलाला मारण्याचं पाप मी का करू? त्यावेळेस नारदानं काय केलं, आता शेवटी ते नारदच आहेत, त्यांना फक्त ती पटवून द्यायचं होतं की त्याचा वध करायला लावायचा होता. नारदानं ते कमळाचं फूल घेतलं आणि मोजायला सुरुवात केली. ह्या पाकळीपासून मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पुन्हा उलटा मोजायला सुरुवात केली. म्हटले, अरे कंसा तू काय येडा बिडा आहे काय? तो भगवंत इतका चतुर आहे की त्याला जर तुझा वध करायचा असेल ना, तर तो 8वाही पहिला होऊ शकतो आणि पहिलाही काय होऊ शकतो, 8वा होऊ शकतो. ही गोष्ट कोणाला पटली? कंसाला पटली. आणि कंसाला पटल्याच्या नंतर
कंस म्हटला, अरे नारदा तू म्हणतोय तो ठीक आहे, जर हाच कृष्ण असेल तर. असं म्हटल्याच्या नंतर कंस गेल्याच्या नंतर त्याला धरलं आणि मारून टाकलं. वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी ठेवू नको, वधे बाळकासी ठेवू नको, वधे बाळकासी. पुण्य सारावया आले देवऋषी, पुण्य सारावया आले देवऋषी, पुण्य सारावया आले देवऋषी, पुण्य सारावया आले देवऋषी. वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी ठेवू नको, वधे बाळकासी ठेवू नको, वधे बाळकासी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकाशी ठेवू नको. त्या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी या मुलाला तू काय कर, मारून टाक. कंसाला ही नारदाची गोष्ट पटली. कंसानं काय केलं, पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला, सातवा योग मायेनं नेला आणि आठवा माझा भगवंत जन्माला. भगवान श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी माझा भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर त्याला कोण मारणार आहे हो? त्याला कोणच ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. या ठिकाणी त्या भगवंताला कोण मारणार आहे? म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राणो हाले जे जगाती चालिता. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू तो ही मीच असे. असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा, अख्ख्या विश्वावर त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. झाडाचं पान सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मंग कोटे. किंवा चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलावी ते हरिविन. असा सत्ताधीश असणारा भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा या ठिकाणी अवतार घेतला. आणि अवतार घेतला पण काही लहान बाळाचा अवतार घेतला नाही, डायरेक्ट 8 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण परमात्मे समोर उभं राहिल्याच्या नंतर देवकी माता म्हणते, अरे भगवंता, या ठिकाणी तू डायरेक्ट 8 वर्षाचा झालास, तू लहान हो ना, आणि लहान होऊन मला तुला लहानपणाचं मातृत्वाचं सुख भोगायचं आहे. तू या ठिकाणी काय कर, लहान हो. परंतु त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, आई बाबा, मी या ठिकाणी लहान होतोय, परंतु मला कुठं न्यायचं तुम्ही? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला,
गोकुळाला. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मे लहान झाले आणि आता त्यांना कुठं न्यायचं होतं? नंदबाबांच्या घरी न्यायचं होतं, गोकुळामध्ये न्यायचं होतं. मग वसुदेवानं काय केलं, एक टोपली आणली आणि टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं होतं की त्या ठिकाणी मला तिथं नेऊन ठेवा आणि तिथं एक माया जन्माला आली, त्या मायेला तुम्ही या ठिकाणी काय करा, घेऊन या. मग वसुदेव बाबांना टोपली घेतली, त्या टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं. आता नंदबाबाच्या घरी जायचंय, गोकुळामध्ये जायचंय, परंतु हातामध्ये साखळदंडे बेडे आहेत. परंतु आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा हातामध्ये असल्यावर ते साखळदंड सुद्धा काय झाले, त्या बेड्या गळून पडल्या आणि वसुदेव बाबांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावरती घेतलं, बंदीशाळेच्या बाहेर आले, गोकुळामध्ये निघाले आणि गोकुळामध्ये निघल्याच्या नंतर यमुना मैयेनं विचार केला, या ठिकाणी आज सोन्याचा दिवस आहे का, तर माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आलेत आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठं चाललेत, गोकुळामध्ये चाललेत आणि त्यांना गोकुळामध्ये जात असताना त्यांना माझ्याच जवळून जायचं आहे. आज या ठिकाणी जर मी दर्शन घेतलं नाही तर माझ्यासारखं या ठिकाणी आज मी भाग्यवान आहे, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला आणि मला दर्शन घडतंय. वसुदेव बाबा यमुना मैयाच्या नदीजवळ आले, यमुना मैयाजवळ आले, यमुनेमध्ये पाय टाकला त्यावेळेस पाणी गुडघ्यापर्यंत होतं. निम्म्या रस्त्यामध्ये गेले, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी खांद्यापर्यंत आलं, पाणी तोंडापर्यंत आलं, पाणी नाकात जातं की काय. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं विचार केला, आता या ठिकाणी जर मी यमुना मातेला दर्शन दिलं नाही तर माझ्या बापाला या ठिकाणी काय व्हावं लागेल, बुडावं लागेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं, पुरा चालिला आचाट त्यासी लाविला त्यासी लाविला गोष्ट त्यासी लाविला पुर चालेला आचाट त्यासी लाविला त्यासी लाविला त्यासी लाविला. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं, आपल्या डाव्या पायाचा अंगठा काढला, पूर चढला आचाट त्याने लावी लांगुट. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या टोपलीच्या बाहेर एक अंगठा काढला आणि त्या अंगठ्याला असं थोडासा यमुना मैयाचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर यमुना मातेनं काय केलं, वसुदेव बाबाला अगदी सरळ रस्ता करून दिला. पूर्वीच्या महिला भांग पाडायच्या तसा, आत्ताचा विषय सोडून द्या, पूर्वीच्या महिला भांग कशा पाडायच्या, अगदी सरळ पाडायच्या. तसंच यमुना मैयेनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेव बाबाला रस्ता करून दिला. मागची यमुना माग आणि पुढची यमुना पुढं. आणि वसुदेव बाबा त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले, नंद बाबाच्या घरी आले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं, नंद बाबाच्या घरी ठेवलं आणि त्या ठिकाणी जी माया जन्माला आली होती त्या मायेला टोपलीमध्ये ठेवलं आणि पुन्हा आपल्या बंदी शाळेमध्ये आल्याच्या नंतर आता माया होती, ती मायेनं जोर जोरात रडायला सुरुवात केलं. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे गोकुळामध्ये निघाले होते ना, त्यावेळेस ज्या ठिकाणी सगळे जे काही शिपाई होते ना बंदोबस्त करण्यासाठी, सगळ्या शिपायांना झोपा लागल्या होत्या. परंतु ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे तिथं पोहोचले आणि माया या ठिकाणी बंदी शाळेमध्ये आली ना, त्यावेळेस त्या बंदी शाळेमध्ये जे काही शिपाई होते त्या ठिकाणी ते शिपाई त्या मायेच्या रडण्याच्या आवाजाने जागे झाले आणि जागे झाल्याबरोबर ते सगळे शिपाई धावत कंसाजवळ गेले आणि सांगितलं, कंसा, अहो या ठिकाणी आपल्याला मारणारा 8वा शत्रू जन्माला आलाय, या ठिकाणी आपल्याला मारणारा 8वा शत्रू जन्माला आलाय. असं म्हटल्याबरोबर कंस त्या ठिकाणी पळत आल्याच्या नंतर मायाच्या पायाला धरलं, गरगर 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 फिरवलं आणि दगडावरती आपटणार तेवढ्यात ती माया निसटली आणि आकाशामध्ये गेली आणि सांगितलं, रे कंस, तुझ लागिव दी उपजला मज आधी उपजला मज आधी उपजला मज आधी तुझ लागिव दे उपजला मज आधी उपजला मज आधी उपजला मज आधी तुझ लागिव
आकाशामध्ये गेलती माया, ती म्हणे अरे कंसा तुझी काय ताकद आहे मला मारायची, तुझं लागी वधी उपजला मज आधी, अरे तू काय मला मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर त्या गोकुळामध्ये गेला आणि तो सुखरूप त्या ठिकाणी आहे. आता कंसाला राग आला. कंस म्हटला इतका बंदोबस्त केला तरी भगवंत त्या गोकुळामध्ये गेलाच कसा. विचार करू लागले. जिकडं तिकडं त्या कंसाला भगवंत दिसू लागले. कृष्ण येणार मला मारणार, कृष्ण येणार मला मारणार. त्या ठिकाणी असं त्या कंसाला भास होऊ लागला. म्हटले अरे नेमका कृष्ण दिसायला कसा आहे, म्हणले सावळा आहे, म्हणजे काळा आहे म्हटले. आणि तो कंस जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी कढी केली होती आणि त्या कढीमध्ये फोडणीला जिरी टाकली. त्याची जिरी सुद्धा जरा करपली होती. करपल्याच्या जिरी कशी दिसतात तो महिला म्हणलं स्वयंपाक करताना जरा करपू देत नाही. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी जिरी जरा काळी झाली होती, करपली होते आणि ती जिरी त्या ठिकाणी त्याच्या ताटामध्ये आले आणि कंसाला वाटलं हा तर कृष्ण नसेल, कारण कृष्ण मला येणार, कृष्ण मला मारणार. पण कृष्णाला आता नेमकं त्याच्यापासून वाचायचं कसं, आता कृष्णाचा वध केला पाहिजे असं कंसाच्या डोक्यात होतं. म्हटलं अरे इतका बंदोबस्त केला तरी सुद्धा कृष्ण त्या भगवंत त्या गोकुळामध्ये गेलाच कसा. पहारेकरी काय झोपले होते का? आणि खरंच पहारेकरी झोपले होते, कारण भगवंताची लीला काही सांगता येणार नाही. आणि त्या ठिकाणी कंसानं सभा भरवली आणि सभा भरल्याच्या नंतर सांगितलं जो काही त्या भगवान श्रीकृष्णाला मारेल त्याला हवं ते बक्षीस मी देईन. त्या ठिकाणी आमच्या बाया महिला मंडळ जरा जास्तच असतात आगाऊ बरं का. किती पुरुष एक का होईना महिला पण त्यांच्यामध्ये तोंड खूप असते. एखाद्याची सभा सप्तेची असो कशाचीही सभा असू द्या, त्या ठिकाणी एक का होईना महिला पण उपस्थित असते म्हणजे असते, कारण 50% आरक्षण आहे की. त्या ठिकाणी पुतना मावशी त्या ठिकाणी होत्या. पुतण्याने सांगितलं अरे दादा घाबरतो कशाला, तू अजिबात घाबरू नको, मी अशी जाते आणि असं त्याला मारून येते. कृष्णाला मारणं ते काय 2 दिवसाचं बाळ नाहीये, त्याला मारणं म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. अशी जाते ना असं मारून येते. पुतना मावशी त्या ठिकाणी पार्लर मध्ये गेली, मस्त मेकअप केला, साडी वगैरे छान घातली, दागिने घातले आणि घातल्याच्या नंतर आपल्या सणामध्ये विष भरलं आणि भरल्याच्या नंतर ती गोकुळामध्ये गेली. जो बालक दिसेल त्याला धरायची, त्याला विष पाजायची, मारायची, त्याला धरायची, विष पाजायची, मारायची. असे लहान लेकरं मारत 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 ती नंदबाबाच्या दारापर्यंत आली. आणि जशी नंदबाबाच्या दारापर्यंत आली तसंच बाहेरून आवाज दिला यशोदे. त्यावेळेस यशोदा मैया म्हणते इथून याच्या अगोदर मी कधी हा आवाज ऐकला नव्हता, नेमकं नवीन कोण आहे. म्हणून यशोदा मैयाने काय केलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाळण्यामध्ये टाकलं आणि बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं या ठिकाणी ताई मी तुम्हाला ओळखलं नाही, याच्या अगोदर कधी तुम्हाला पाहिलंही नाही. पुतना मावशी म्हणते अगं यशोदे तू आणि मी आपण सख्या मावस बहिणी आहोत. काय म्हटली, आपण दोघी सख्या मावस बहिणी आहोत, परंतु तुझ्या बापाचं आणि माझ्या बापाचं जरा भांडण झालं होतं. आणखीनही तसं भांडण आहे, परंतु तुला मुलगा झालाय असं मला कळालं आणि म्हणून मी या ठिकाणी तुझ्या मुलाला बघण्यासाठी आले आहे. कहाय लल्ला कहाय कन्हैया असं म्हटल्याच्या नंतर यशोदा मैया म्हणते आहोत ताई आताच मी भगवंताला दूध पाजलं आणि झोपी घातला आहे, तुम्ही बसा मी तुम्हाला पाणी घेऊन येते. भगवान श्रीकृष्ण परमात्मे सगळं ऐकत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हटले अगे आई इथं मी काय झोपा काढायला आलो का, मला तिथं काय झोपायला जागा नव्हती का. भगवंतानं रडायला सुरुवात केली. भगवंतानं रडायला सुरुवात केली आणि केल्याबरोबर पुतना म्हणते या ठिकाणी यशोदा मैया तर म्हटली भगवंत झोपलाय, भगवंत तर जागे आहेत. पुतना मावशी पटकीने उठली आणि पाळण्याजवळ गेली आणि गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाळण्यामधनं काढलं. भगवंत म्हणतात मी तुझीच वाट बघत होतो. त्या ठिकाणी पुतना मावशीनं मांडीवर घेतलं, आपलं दूध पाजायला सुरुवात केली. पण ऐका या ठिकाणी पुतनेनं अगोदर भगवंताला दूध पाजलं नंतर विष पाजलं, पण याचंही काहीतरी थोडा संदर्भ आहे ऐका. वामन अवतारामध्ये ती
पुतना ही कोणाची मुलगी होती वामन अवतारामध्ये? राजा बलीची मुलगी होती, बरोबर की नाही? राजा बलीची मुलगी होती. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे राजा बलीकडे 3 पादभूमी दान मागायला गेले होते ना, कारण वामन अवतार त्या ठिकाणी भगवान परमात्मा इतके दिसायला सुंदर होते, अतिशय सुंदर बालक होते. त्यावेळेस त्या राजा बलीच्या मुलीला वाटलं की असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला तर याला मी स्तनपान केलं असतं, याला मी दूध पाजलं असतं, याला मी मांडीवर घेतलं असतं, याला मांडीवरती मी खेळवलं असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मे काय म्हटले होते? तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण हो. म्हणून पुतनेनं अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काय पाजलंय? दूध पाजलंय. आता विष का पाजले ऐका. राजा बलीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 3 पादभूमी दान मागितली होती. राजा बलीनं ती 3 पादभूमी दान दिली, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पाय ठेवला. पहिला पाय ठेवला, दुसरा पाय ठेवला, दुसऱ्या पायामध्ये अख्खं विश्व व्यापून गेलं. आता तिसरा पाय ठेवायला जागा नाही. मग आता तिसरा पाय नेमका ठेवायचा कुठं? त्या ठिकाणी भगवंताला प्रश्न पडला. भगवंतानं सांगितलं, राजा बली, या ठिकाणी मी 3 पादभूमी दान मागितली, पण 2 पायामध्येच अख्खं विश्व व्यापलंय. आता तिसरा पाय ठेवायला जागा नाही, तिसरा पाय ठेवू कुठं? त्यावेळेस राजा बलीनं सांगितलं, भगवंता, मी दिलेला शब्द मोडणार नाहीये, मी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे. आजकाल सुद्धा माणसं आहेत, पण जरा मोजकेच आहेत. नाहीतर जसं आहे तसं वागत नाही, बोलतात एक आणि करतात एक, बरोबर की नाही? परंतु राजा बलीनं सांगितलं, मी तुम्हाला शब्द दिलाय की 3 पादभूमी दान देणार, तुम्हाला तिसरा पाय ठेवायला जागा नाही ना, मग काय करा? माझ्या डोक्यावरती ठेवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं काय केलं? राजा बलीच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि राजा बलीला कुठं घातलं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा मान गहू पाडविला, धुंद झाला तुझा दरबार. भाग्यवंत तो पाताळी नेला, चोरट्याचा बहुमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा या ठिकाणी पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. या ठिकाणी राजा बलीच्या डोक्यावर पाय दिला आणि राजा बलीला कुठं घातलं? पाताळात घातलं. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायात तळी. या ठिकाणी स्वतःच्या बापाला पाताळात घालत असताना या ठिकाणी राजा बलीची मुलगी त्या ठिकाणी होती. ती मुलगी म्हणते, असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला असताना तर याला मी विष पाजून मारलं असतं. म्हणून पुतनेने अगोदर काय पाजलंय? दूध पाजलंय आणि पुन्हा काय पाजलंय? विष पाजलंय. हे वामन अवतारातला ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पुतना या ठिकाणी कंसाची बहीण झाली. आणि त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवरती घेतलं आणि भगवान परमात्म्याला तिनं दूध पाजायला सुरुवात केली. पण दूध पाजायला सुरुवात केली, पुतना पदराच्या वरून पाहत होती. आत्ताच डोळे पांढरे करीन, पुन्हा डोळे पांढरे करीन, परंतु भगवंत काय डोळे पांढरे करायचं नावच घेना. भगवान परमात्म्यानं काय केलं होतं? आपले दोन्ही डोळे पेक झाकले होते आणि ते भगवान शिवांचं नामस्मरण करत होते. काय की अरे भगवंता, या ठिकाणी दूध असतं ना तर टँकरभर दूध पचवलं असतं, पण या ठिकाणी विष आहे. मी तर 5, आज म्हणजे 6वा दिवस आहे मला जन्माला येऊन, आणि या ठिकाणी आज माझा छठीचा उत्सव आहे आणि या वेळेस मला आता हे विष पचवण्याची ताकद माझ्याजवळ नाही. दूध असताना टँकरभर दूध पचवलं असतं, पण विष मला पचत नाही. या ठिकाणी विष पचवण्याचं कार्य तुम्ही करा. यासाठी भगवंत शिवाचं नामस्मरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपले डोळे बंद केले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दूधही पिले, विषही पिले आणि परत रक्तही प्यायला सुरुवात केली.
जसं रक्त प्यायला सुरुवात केली ना तसं पुतणीचा जीव असा कासावीस होऊ लागला. अरे कृष्णा सोड, पुन्हा मी तुझ्या नादी लागणार नाही. अरे कृष्णा मला सोड. भगवंत म्हटले अगं मावशी, पहिली गोष्ट म्हणजे मी धरत नाही आणि धरलं तर जीव गेल्याशिवाय सोडत नाही. पुतणीचा जीव गेला त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सोडलं आणि ही बातमी कंसापर्यंत पोचली. सांगितलं पुतना मावशी या ठिकाणी गेली. मग कंसानं काय केलं, महाबळ भट्टाला पाठवलं. महाबळ भट्टाला वर काय पाठवलं नाही, पण त्याची इतकी फजिती केली वरून जाऊन आल्यासारखं झालं. विटंबिला भट दिला पाठीवरती पाठ, दिला पाठीवरती पाठ, दिला पाठीवरती पाठ. विटंबिला भट दिला पाठीवरती पाठ, दिला पाठीवरती पाठ, दिला पाठीवरती पाठ. हे जानवे तुटले पंचांग फाट रे, धोतर गळाले, धोतर गळाले टिंब टिंबचे. त्या ठिकाणी महाबळ भट्टाची अशी फजिती केली की पुन्हा त्या ठिकाणी गोकुळामध्ये यायची इच्छा झाली नाही. जानवे तुटले, पंचांग फाटलं, धोतरही गळालं. इतकी फजिती केली त्या महाबळ भट्टाची. असे अनेक पाठवले, अनेक माघारी गेले, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कोणीच मारू शकले नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आले होते. कशासाठी? गवळणींना सुख देण्यासाठी या ठिकाणी गोकुळामध्ये आले होते. आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये ते वाढू लागले आणि वाढू लागल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मे रांगायला सुरुवात केली. रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. माता जावळाची वेणी, माता जावळाची वेणी, रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. रांगू लागला अंगणी. ते भगवान श्रीकृष्ण परमात्मे या ठिकाणी रांगायला सुरुवात केली. तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळ हात टेकीत. गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळ हात, तळ हात टेकीतो, तळवे तळ हात, तळ हात टेकीतो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. रंगनाथ तुम्ही देखील असाये, रंगनाथ तुम्ही देखील असावे. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील असाये. रंगनी रंगनाथ कोणी देखील तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत. डाव्या पायाने डाव्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं रांगायला सुरुवात केली. बरं, रांगायला लागल्यास ना ते काय एका जागेवर सुद्धा बसनात. रांगायला अंगणामध्ये जायचे आणि अंगणामध्ये गेल्यास लहान लेकराचा स्वभाव असतो. बोटानं काय करतात तो माती उकरतात आणि माती उकरून भगवान परमात्म्यानं तोंडामध्ये टाकली. हे त्यांच्या सवंगड्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर सवंगडी सांगू लागली, यशोदा मैया या ठिकाणी भगवंतानं माती खाल्ली आहे. कृष्णानं या ठिकाणी काय खाल्ली? माती खाल्ली. पण भगवंत म्हणतात, आई हे सगळे खोटं. आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती.
यशोदा काकी, या ठिकाणी भगवंतानं माती खाल्ली, कृष्णानं माती खाल्ली, परंतु त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतात, आई आई ग आई, नाही खाल्ली ग म्या माती. आणि या ठिकाणी यशोदा मैयाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, अगं आई मी माती खाल्ली नाही, हे सवंगडी खोटे बोलतात. मग त्यावेळेस कारण मित्र कसे असतात, एकापाशी एक बोलतात, एकापाशी एक बोलतात. जास्त मित्रांवर विश्वास ठेवायचा नाही बरं का, कारण मित्र इतके घातिक आहेत, तोंडावर एक बोलतात, पाठीमागे एक बोलतात. मग या भगवान श्रीकृष्ण म्हणले, अगं आई या ठिकाणी सवंगडीत ग, माझ्यापाशी एक बोलतील, पाठीमागे एक बोलतील, यांच्यावर काय विश्वास ठेवते, मी माती खाल्ली नाही. त्यावेळेस यशोदा मैया म्हणते, अरे कृष्णा सवंगडी खोटं बोलतील, पण या ठिकाणी बळीराम दादा खोटं बोलायचं नाही ना. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे सांगतात, अगं आई तो तर एक नंबरचा खोटा आहे ग, तो बळीराम दादा सुद्धा खोटा बोलतोय, मी माती खाल्लीच नाही. मग यशोदा मैया म्हणते, बरं ठीक आहे, सवंगडी खोटे बोलतात, बळीराम दादा ही खोटा बोलतो, माती खाल्ली नाही, माती खाल्ली म्हणून. पण आता मी बघते ना तुझ्याकडं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका कोपऱ्यामध्ये घेतलं आणि हातामध्ये काठी घेतल्याने सांगितलं, कृष्णा आता आ कर म्हटल्यावर भगवंतानं तोंड उघडलं. यशोदा मैयेनं तोंडामध्ये पाहिलं तर अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये 14 भुवन यशोदा मैयेनं पाहिलं आणि यशोदा मैयेनं 14 भुवन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखामध्ये पाहिलं ना, तसं यशोदा मैया चक्कर येऊन पडल्या आणि सांगितलं, हा बालक काही साधा नाहीये, भगवंत हा अतिशय लीला करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी भगवान परमात्मे लीला करू लागले. थोडे थोडे लहानाचे मोठे होऊ लागले आणि मोठे होऊ लागल्यानंतर ते अनेक खोड्या करायचे, गवळणीला त्रास द्यायचे. गवळणीला जर अंगणामध्ये रांगोळ काढली तर त्याच्यावर जाऊन लघुशंका करायचे. असा गवळणीला त्रास द्यायला त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आणि केल्याच्या नंतर गवळणी रोज त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गाराणे घेऊन आल्या. गाराणे घेऊन यायच्या, अगं यशोदे या ठिकाणी तुझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आज आमचं हे केलं, आज आमचं ते केलं. लहान लेकरं जर अंगणामध्ये खेळत असतील तर त्यांना जाऊन चिमटे घेतो. हा अतिशय खोडकर या भगवंत आहे. या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी सांगितलं, भगवंत अतिशय खोडकर आहे. परंतु भगवंतानं आपल्या सवंगड्याला सांगितलं, काय सांगितलं, या ठिकाणी आपण अवताराला आलोत. अवताराला कशा करता आलोत आपण या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी जड जीवांचा म्हणजे दुर्जनाचा संहार करा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. शत्रूंना मारण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी अवताराला आल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी शांत बसून जमणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, चोरी करावी लागेल. मग आता बालक त्यांचे सवंगडी जे होते ते सवंगडी म्हटले, अरे कृष्णा या ठिकाणी तू दृष्टांचा संहार करायला आलाय, शत्रूंना मारायला आलाय आणि तू आम्हाला सांगतोय की चोरी करायला शिकले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, रे कृष्णा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, रे गोपाळांनो, या ठिकाणी आपल्याला सोन्याची चोरी नाही करायची, आपल्याला लोण्याची चोरी करायची. आता लोण्याची चोरी करायची पण कशी, भगवंत म्हटले आपल्याला असं तसं चोरी करायला जाऊन जमणार नाही.
मग कसं जायचं? या ठिकाणी आपल्या हातामध्ये काय असलं पाहिजे? बारकाले खडे असले पाहिजेत. बारकाले खडे कशा करता? गोपाळ पुढचे होते म्हणले बारकाले खडे कशा करता? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, ज्या वेळेस आपण घरामध्ये चोरी करायला जाऊ ना, त्यावेळेस नेमकं दही तूप लोणी कुठं ठेवलंय हे आपल्याला माहीत नसणार आहे. मग प्रत्येक कोपऱ्यामध्ये खडा मारून बघायचा. टणटण आवाज आला तर काय करायचं? म्हणायचं यात दही तूप लोणी नाही, आणि जिकडून डबडब असा आवाज येईल त्या ठिकाणी ते आहे. याच्यासाठी आपल्याला बारकाले खडे पाहिजेत. म्हटलं ठीक आहे, आपण खडे घेऊ. म्हटले आता वस्त्रगाळ माती सुद्धा आपल्याला बरोबर घ्यायची. म्हणले वस्त्रगाळ माती कशासाठी? म्हणले अरे एखादी गवळणीन जर आपल्याला तूप लोणी खाताना पाहिलं आणि ती गवळण जर आपल्या पाठीमागं लागली ना, तर तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. आता लहान लेकरं जरा पुढचंच बोलत असतात. ते म्हणे अरे देवा कृष्णा, या ठिकाणी आपण वस्त्रगाळ माती घेतली का तर गवळण आपल्या पाठीमागे लागल्याच्या नंतर तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. पण ती गवळण जर चष्मा घालून आली तर? भगवंता म्हटले काही हरकत नाही, येऊ द्या. मग आता काय करा, आणखीन एक गोष्ट सोबत घ्यायची. कोणती गोष्ट? सराटे. कारण 2 सराटे जरी गैरहजर असले, एक मात्र असतो की नाही. म्हटले सराटे घ्या. आणि सराटे काय करायचं? ती गवळण जर आपल्या पाठीमागं धावत आले ना चष्मा घालून, तर सराटे तिच्या पायाखाली टाकायची, म्हणजे तिला सराटे टोचतील. मग गोपाळ म्हटले ती जर चप्पल घालून आली तर? भगवंता म्हटले अरे कायच तरी एका तरी गोष्टीचा उपयोग होईल की नाही. माती नाही तर सराटे. या ठिकाणी भगवंतानं असंच या ठिकाणी चोरी करायला सुरुवात केली. आणि चोरी करायला सुरुवात केली कशाची? दही दूध तूप लोणी या ठिकाणी पूर्ण खायचे. आणि काय करायचं? त्या दुधाने काय करायचे? पालत्या घालून ठेवायचे. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पालती दुधानी, तवती पालती दुधानी. पाहती गवळणी तवती पालती दुधानी. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मे सवंगडी रोज एका गवळणीच्या घरी जायचे आणि काय करायचे? दही दूध लोणी खायचे. आणि त्या ज्या काही दुधाण्या होत्या ते काय करायचे? पालत्या घालून ठेवायचे. आता या ठिकाणी आपलं सोपं करून सांगते. आपला जो नरदी आहे ना, हे आपलं शरीर आहे ना 3.5 फुटाचं, 3.5 हाताचा आपला हा नरदी आहे ना, हा नरदी असं जसं त्या दुधाण्यामध्ये दही तूप लोणी दूध होतं ना, तसंच आपल्या शरीरामध्ये षडविकार आहेत. काम क्रोध मद मत्सर असे हे षडविकार आहेत. आणि जसं भगवान परमात्म्यानं त्या दुधाण्या रिकाम्या केल्या, कुठल्या?
दही दूध तूप लोणी खाऊन ज्या रिकाम्या केल्या आणि पालत्या घालून ठेवल्या, तसंच आपल्या शरीरातले सुद्धा षडविकार घालवण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे. आणि हे दुधाने पालत्या घालायचं काम भगवंताचं आहे, पण आपण ते करून घेत नाही. आम्हाला नको वाटतं, बरोबर की नाही? पण ऐका, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मे काय करायचे, रोज एका गवळणीच्या घरी जायचे. रोज एक गवळण गाराने घेऊन यशोदा मैयाकडे यायची आणि सांगायचे, अगं यशोदे, या ठिकाणी आज भगवान श्रीकृष्ण परमात्मे आज माझ्या घरी आले आणि ह्यांनी आज माझं सगळं तूप लोणी खाऊन टाकलं. या ठिकाणी आता मी विकायला काही नेऊ, मी तर सासरवाशीन आहे, आता काय करू? पण यशोदा मैया म्हणते, या ठिकाणी तुम्ही नुसतं सांगायला येऊन मला उपयोग नाही. काय करावा? तुम्ही मला पुराव्या सकट भगवंताला या ठिकाणी येऊन ठेवायचं. पण गवळानी म्हटल्या, या ठिकाणी दही दूध तूप लोणी खाताय, यशोदा मैया तर कबूल होईना माझा भगवंत करतोय म्हणून. परंतु या ठिकाणी या नंदाच्या पोराशिवाय या दुधाने पालत घालण्याचं काम कोणीच करणार नाही. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, मनते नंदाची आमोरे, मनते नंदाची आमोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आज चोरी केली खरे, आज चोरी केली खरे, मनते नंदाची आमोरे, मनते नंदाची आमोरे. गवळणी म्हणू लागले, या नंदाच्या पोराशिवाय काम नाही आपल्या दुधाने पालत्या घालायचं. जे काय सगळं आहे ना तो भगवंत करतोय, पण यशोदा मैया त्यांच्या चोऱ्या कबूल करीना, त्यांची खोडी या ठिकाणी कबूल करत नाही. यशोदा मैया काय म्हणायच्या, तुमच्या घरी भगवंत येतोय ना, पण मला तसं गारानं घेऊन यायचं नाही. मग काय करायचं? पुरावा दाखवायचा. पुराव्याशिवाय मी त्या ठिकाणी मान्य करणार नाही की माझा भगवंत खोड्या करतोय. एक दिवशी एका गवळणीच्या घरी भगवंतानं चोरी करायसाठी गेले. त्या ठिकाणी भगवंत त्या गवळणीच्या घरामध्ये गेला, दही दूध तूप लोणी खायला सुरुवात केली आणि खायला सुरुवात केली. मग ती गवळण म्हटली, यशोदा मैयाला असं खरं वाटत नाहीये, आपण कितीही जीव तोडून सांगा की भगवंत चोरी करतोय, पण यशोदा मैयाला खरं वाटत नाही. आज मी ह्याला पुराव्या सकट यशोदा मैयाला दाखवते. असं म्हटलं तर गवळण पळत गेली, घराला बाहेरून कडी लावली आणि सगळ्या गवळणीला आवाज देऊन सांगू लागली, ओरडू ओरडू सांगू लागली, अगं ते नंदाचं पोरग सापडत नव्हतं, पण आज या ठिकाणी सापडलंय. म्हटल्या कुठंय? अहो कुठं नाही, घरामध्ये लोणी खाताय. आणि मी त्याला काय केलंय, बाहेरून कडी लावून त्याला घरामध्ये कोंडून आले. मग गवळणी म्हटले, अगं असं आपण नुसतं हाणून याला उपयोग नाही, आपण काय करू, यशोदा मैयाला अगोदर घेऊन ये आणि मग आपण ह्याच्याकडं चांगलं बघू, कारण त्याच्याशिवाय यशोदा मैयाला खरं वाटणार नाही. ती गवळण यशोदा मैयाच्या घरी गेली, नंदबाबाच्या घरी गेली. यशोदा मैयाला म्हणू लागली, अगं यशोदे, तू म्हणत होतीस ना की माझा भगवंत चोरी करताना तुम्ही पुराव्या सकट दाखवा. बघ आज या ठिकाणी आम्ही तुला पुराव्या सकट दाखवतोय, चल माझ्या घरी. परंतु त्यावेळेस गंमत अशी झाली, ज्यावेळेस यशोदा मैयाकडे गेली ना गवळण यशोदा मैयाला आणण्यासाठी, त्यावेळेस त्या गवळणीचा मुलगा घरी आला, त्यांना घर उघडलं आणि गवळणीचा मुलगा घरामध्ये गेला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मे बाहेर निघले, बाहेरून कडी लावले आणि भगवंत पसार झाले. तो भगवंत यावं शेवटी. असं त्या ठिकाणी सगळ्या गवळणी आल्या, यशोदा मैयाला ती गवळण घेऊन आली आणि यशोदा मैया म्हणती, बाई आता खरंच माझा कृष्ण आतमध्ये असला तर लई हानत्यान. सगळ्या गवळणीने कुणी काठी घेतली, कुणी झाडू घेतला, सगळ्यांनी काही काही घेतलं आणि आता भगवंताला मारायचे का, तर भगवंत चोरी करतोय. मग सगळ्या गवळणी गेल्या आणि त्या लेकराला मारू लागल्या आणि मारल्याच्या नंतर जिच्या घरामध्ये होतं ना ती गवळण म्हटली, अगं नंद बाबाला एकटंच आहे, बिचारा एकटाच आहे, एकुलता एक. या ठिकाणी आपण काय करू, ह्याला जरा हवा लागू द्या, ह्याला जरा बाहेर घ्या. बाहेर घ्या म्हटल्याबरोबर पाहती तर काय,
तिचाच मुलगा त्या ठिकाणी होता, त्यालाच इतकं हाणलं. यशोदा मैया म्हणते माझ्या कृष्णाला सापडून दाखवणं काय सोपं आहे का? कारण यशोदा मैया त्या कृष्णाच्या चोऱ्या कबूल करायला तयार नाही. ती म्हणायची पुराव्या सकट जा. पण कृष्ण रोज एकाच्या घरी जायचा, रोज एकाचं घरानं घेऊन या ठिकाणी घरी यायचा. पण यशोदा मैया काही ऐकायला तयार नाही. एक वेळेस एकदा काय झालं, एका गवळणीचा म्हातारा सासरा अंगणामध्ये झोपले होते आणि अंगणामध्ये झोपल्याच्या नंतर कृष्ण गेला आणि गेल्याच्या नंतर असं दह्याचं गाडगं घेतलं आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात हाणलं. जसं डोक्यात हाणलं तसं म्हातारं गचकलं आणि त्याची सून यशोदा मैयाकडे आली आणि म्हटली अगं यशोदे, तुझा कृष्ण या ठिकाणी माझ्या घरी आला, माझा म्हातारा सासरा दारामध्ये झोपला होता आणि त्याच्या डोक्यामध्येच या ठिकाणी दुधाने घातली आणि माझ्या सासऱ्या या ठिकाणी मारलं. आणि त्याला विचारलं का मारलं, तर तो म्हणतो हे मारायच्याच लायकीच आहे. आता काय करावं, कारण एखाद्या माणसाला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. तसाच हा होता की चालू सप्ताह बंद पाडायचा. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी म्हटली आता काय करावं, माझ्या सासरा यांनी मारलं, वरून म्हणतो हा मारायच्याच लायकीचा आहे, काय करावं. अशा अनेक खोड्या करायचे. एक गवळण सारखीच यशोदा मैयाकडे गारानं घेऊन यायची, सारखीच गारानं घेऊन यायची आणि मग लगेच त्या ठिकाणी जे काही भगवान श्रीकृष्ण परमात्मे त्या ठिकाणी होते, भगवंतांना आपल्या गोपाळांना सांगितलं, सवंगड्यांना सांगितलं आज ही गवळण आपल्या घरी गारानं घेऊन आली ना, हिचा घर नंबर लिहून घ्या रे म्हटले, संध्याकाळी हिच्या घरी जायचे. घर नंबर लिहून घेतला आणि घर नंबर लिहून घेतल्याच्या नंतर संध्याकाळी तिच्या घरी गेले. तिच्या घरी गेले, घरातलं दही दूध तूप लोणी सगळं काही खाल्लं आणि ती 80 वर्षाचं गवळी आणि ती 80 वर्षाची गवळण म्हातारे झालेले असे झोपले होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मे त्यांच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर काय केलं, गवळ्याची दाढी आणि पूर्वीच्या महिलांना लांब लांब केस असायचे बरं का. आता काय ते निघले स्टेप कटन कुठं आमकन तमकन, आताचं काय सोडून द्या. पण त्या गवळ्या इतके लांब केस असे लांब लचडक अशी वेणी असायची, त्या वेणीची आणि त्या ह्याची दाढी गवळ्याची या ठिकाणी दाढीची गाठ बांधली, वेणीची आणि दाढीची गाठ बांधली. आणि पहिल्या पूर्वीच्या महिला पहाटे 4 वाजता उठायचे. आत्ताची त्यांची सकाळ 4 वाजता व्हायची, आपली सकाळ 9 वाजता होती. आत्ताचा विषय बाजूला आहे जरा. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, गवळ्याची दाढी आणि गवळणीची वेणी यांच्याशी गाठ बांधली. 5 वाजले आणि 4 वाजले आणि तिनं उठायला गेल्यावर याची दाढी ओढल्या गेली. जशी याची दाढी ओढली तो म्हटला आहे ग तुला मस्त होवनिया मातली धांदडी, 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 मस्त होवनिया मातली करी ओढा ओढी मज लागी, करी ओढा ओढी मज लागी. हे मस्त होवनिया मातली धांदडी, मस्त होवनिया मातली धांदडी, मस्त होवनिया मातली धांदडी, मस्त होवनिया मातली धांदडी. मस्त होऊन या धांदली धांदडी मातली धांदडी. मातली दांदडी करी ओढाओढी मज लागी. त्या ठिकाणी गवळण पहाटे 4 वाजता उठायला गेली आणि गवळ्याची या ठिकाणी दाढी ओढाय गेली. तेव्हा म्हणला ग तुला काय खुशाल माझी दाढी ओढते म्हणे, तुम्हाला क्लास वाटते का, तुम्ही खुशाल माझी वेणी ओढता. त्या ठिकाणी आता करायचं काय, त्या ठिकाणी ती वेणी सोडायचं